तो स्वागत आहे मित्रांनो माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला माहिती आहे की मी ऑप्शन ट्रेडिंगची मराठी सिरीज म्हणजे मराठी प्लेलिस्ट मी सुरुवात केलेली आहे। त्याचा पार्ट 1 मी झालेला आहे आणि पार्ट 2 आज मी शिकवत आहे। ज्यांनी पण पार्ट 1 नाही बघितला असेल तो पार्ट 1 जाऊन पहिले बघावा आणि नंतर पार्ट 2 बघा। कारण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण कोर्समध्ये तुम्हाला डीप नॉलेज घेणं जरुरी आहे। तर एकही पॉईंट सोडू नका, कारण मी पण मेहनत करत आहे तुम्हाला व्हिडिओमार्फत ऑप्शन ट्रेडिंग शिकवण्याचा। तर व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला डीमॅट अकाउंट अगर ज्याचे नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डीमॅट अकाउंटचं लिंक दिलेली आहे, तसं तुम्ही ओपन करू शकता। आणि स्टॉक मार्केट इंडियन स्टॉक मार्केट सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 इंडियन स्टॉक मार्केट ओपन असतं। तर त्यामध्ये आपल्याला किती प्रकारचे ऑप्शन ट्रेडिंग असते हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओ सांगणार आहे। तर पहिला प्रकार येतो जो स्कॅल्पिंग का असतं। स्कॅल्पिंग एक प्रकार असा असतो की आपल्याला माहिती आहे की 5 मिनटामध्ये मार्केट वरती जाणार आहे। ज्या 5 मिनटाच्या पहिले एक मी कुठला तरी ऑप्शन बाय केला आणि 5 ते 7 मिनटाच्या आतच तो ऑप्शन विकून दिला आणि प्रॉफिट बुक केला, त्याला स्कॅल्पिंग म्हटलं जातं। स्कॅल्पिंग हा आता जाम पॉप्युलर झालेला आहे, म्हणजे जाम हा प्रकार यूज करतात आता लोक। आणि ऑप्शन ट्रेडिंग, स्कॅल्पिंग ट्रेडिंग म्हणजे जाम प्रकार आहेत। तसे मी 5 तुम्हाला ट्रेडिंग प्रकार सांगणार आहे, त्याच्यातला हा स्कॅल्पिंग एक झालेला आहे। दुसरा प्रकार जो येतो आहे इंट्राडे ट्रेडिंग तुम्हाला जसं माहिती आहे की 9:15 ते 30 आपलं इंडियन मार्केट ओपन असतं। त्या इंडियन मार्केटमध्ये आता समजा मी सकाळी कुठला स्टॉक बाय केला आणि तो त्याच दिवशी मी विकून दिला, त्याला बोललं जातं इंट्राडे ट्रेडिंग। हा दुसरा प्रकार झाला। आता तिसरा प्रकार आहे BTST प्रकार का असतो। BTSTला फुल फॉर्म काय बोललं जातं माहिती आहे? बाय टुडे सेल टुमारो। म्हणजे आज आपण कुठला स्टॉक विकत घेतला, समजा मी आज 9:30ला स्टॉक विकत घेतला आणि तो मी दुसऱ्या दिवशी 9:30ला विकून दिला, त्याला आपण BTST बोलतो। आणि चौथा प्रकार येतोय स्विंग ट्रेडिंग पण आपल्यानुसार आहे। स्विंग ट्रेडिंग काय असतं तर स्विंग ट्रेडिंग एक काळ असतं, म्हणजे तुम्ही आज कुठला स्टॉक बाय केला पण तुमचा व्ह्यू आहे की 2-3 दिवस या 1 तासानंतर या 4 तासानंतर की तो ट्रेड होल्ड करायचा आहे तुम्हाला। म्हणजे 4 तास या 2 तास या तुम्ही 2-3 दिवस होल्ड करून ठेवणार आणि तो 4-5 दिवसामध्ये तो स्टॉक विकून देणार या तो ऑप्शन विकून देणार, त्याला आपण स्विंग ट्रेडिंग बोलतो। स्विंग ट्रेडिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे, जास्त करून लोक पोझिशनल वगैरे ते हेच यूज करतात। तर 5वा प्रकार आहे पोझिशनल ट्रेडिंग। तर पोझिशनल ट्रेडिंग का असतो की कोणाचा व्ह्यू आहे की बाबा येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये स्टॉक आहे तो आज अगर 50 आहे तो येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये 300-350 होणार आहे। तर तुम्ही आजपासून तो ट्रेड घेऊन म्हणजे एक ऑप्शन बाय करून आज ठेवून द्याल आणि तो तुम्ही स्टॉक 2-3 महिन्यानंतर विकून द्याल, त्याला पोझिशनल ट्रेडिंग बोलतो। म्हणजे लॉंग व्ह्यू जो बघतो त्याला पोझिशनल ट्रेडिंग बघतो। तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ हा मी इथंच संपवतो। पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्ट 3मध्ये तुम्हाला अजून मस्त नॉलेज देणार आहे। तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओची तयारीत राहा।